प्राइस लॉर्ड ख्रिस्तात माझ्या भावांनो बहिणींनो तुम्हाला सलाम. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाही प्रभूकडे येण्यासाठी, म्हणून एक बीजी वचन तुमच्याकडे वाचणार आहे. या वचनाच्याद्वारे आपलं संगोपन होतं आहे, रक्षण होतं आहे, आपल्याला क्षमा भेटते, आपल्याला माहिती होते बघा प्रभूची इच्छा काय आहे आपल्याविषयी. कहून आपण भांडलो, कहून गरिबीत आहेत, कहून जे आपल्याला पाहिजे ते भेटत नाही. बघा वाचतो मी योहान 5:14. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. बघा पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये दुःख, समस्या, अडचणी, बिमारी, गरिबी आहे. याचं कारण हे आहे का तुम्ही पाप करता पण ते तुमच्या लक्षात येत नाही. हा व्यक्ती घरी पण तुम्ही वाचा 5वा अध्याय योहान, 38 वर्षापासून बिमार होता. येशूने त्याला बरं केलं. नंतर 4-5 दिवसांनी तो येशूला परत भेटला. त्यावेळेस येशूने त्याला काय सांगितलं, पहा मी तुला एकदा क्षमा केली, आता याच्यानंतर पाप करू नको, करशील तर तुझी पूर्वीपेक्षा पण जास्त वाईट परिस्थिती होईल. तसं तुम्हाला एकदा येशूनं बरं केलं असेल, डोकं, पोट, काही पण तुमच्यातून दुष्टात्मा दूर केले असतील, त्याच्यानंतर परत जर तुम्ही त्या पापात गेलं तर तुमच्यावर आणखी संकट येऊ शकतात. ते सैतान परत तुमच्यावर येईल. जर तुमच्या अंगातून दुष्टात्मा काढायला असाल तर ते दुष्टात्मा 7 दुष्टात्मा तुमच्यामध्ये घेऊन येईल आणि पूर्वीपेक्षा तुमची जी दशा आहे ती जास्त होईल, वाईट होईल तुमच्या पूर्वीपेक्षा. म्हणून पाप करू नका. जर योहान 8:11चा वाद्य जर तुम्ही वाचलं, योहान 8:11 पण तिथं पण त्या स्त्रीला येशूनं सांगितलं, पहा मी तुला क्षमा केलेली आहे, याच्यानंतर पाप करू नको. है ना. येशूला पाप आवडत नाही. आशा करतो समजला असं. प्रार्थना करू. अब्राहम, इसाक, याकूब विधीच्या नाल्यास जिवंत देवा, जे लोक माझी प्रार्थना ऐकत आहेत त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, शक्ती, सामर्थ्य दे. एक बार त्यांना तू क्षमा केली, बरं केलंस, आरोग्य दिलंस, त्याच्यानंतर त्यांनी ते पाप करू नये बार बार असं त्यांना ज्ञान दे. कारण पाप तुला आवडत नाही, कारण तू पवित्र, होली आणि जिवंत देव आहेस हे त्यांना समजू दे. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. बाय बाय अँड गॉड ब्लेस यू मोर मच.